जयंत जान्हवीला भेटण्यासाठी तिला परत त्याच्या आयुष्यात मिळवण्यासाठी इतका तो डेस्परेट झालेला आहे. कारण का त्याचं जेन्युइन प्रेम आहेच. जान्हवी आता इतकी कंटाळली आहे त्या गोष्टीला, की तू इतके सगळे प्रयत्न करतो आणि तिला स्वतःला राहायचंच नाहीये. सो फायनली तिने हा डिसिजन घेतलाय, की ती महाशिवरात्रीची एपिसोड जे आम्ही आता शूट करतो आणि प्रेक्षकांना ते बघायला खूप मजा येणार आहे. तेव्हा ती स्वतः फायनली जाऊन सांगते, की "तू माझ्यासमोर ये, मला तुला सगळं काही सांगायचंय." महाशिवरात्री म्हटल्यावर शंकर देवाची पिंडी. सो त्या पिंडीच्या सराउंडिंग एक स्टोरी लाईन आहे आणि ॲट द सेम टाइम जयंत जान्हवीची एक वेगळीच कहाणी आहे, जी आतापर्यंत आतुरतेने प्रेक्षक वाट बघतात. बरेच वेट करतात आतापर्यंत, की कधी एकदा एकत्र येतात. सो एकत्र तर येतातच आहेत, हे मी नक्की सांगू शकतो. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम लक्ष्मी निवास या मालिकेच्या सेटवर आहे आणि जयंत माझ्यासोबत आहे. कसा आहेस? मी एकदम छान. तू कशी आहेस? मी छान आहे, पण आता मालिकेत बघतोय काय काय होतंय. म्हणजे आम्हाला जयंतचं रौद्र रूप खूप आवडतंय आणि तेच आता कुठेतरी मिस आहे. तर काय सांगशील की काय सुरू आहे सध्या? आय थिंक प्रेक्षकांना कळतच असेल, की मालिकेत बऱ्याच गोष्टी घडतात. म्हणजे जयंत जान्हवीला भेटण्यासाठी तिला परत त्याच्या आयुष्यात मिळवण्यासाठी इतका तो डेस्परेट झालेला आहे. कारण का त्याचं जेन्युइन प्रेम आहेच आणि तो पॉझिटिव्ह लव्हर आतापर्यंत आपण बघितलेलाच आहे. पण तो काय-काय करू शकतोस म्हणजे तो कुठल्या टोकाला जाऊ शकतो या गोष्टी तुम्हाला आतापर्यंत बघायला मिळतातच प्रेक्षकांना. जसं एका सिक्वेन्समध्ये तो टेडी बेअर बनून आलेला आहे. एका सिक्वेन्समध्ये म्हणजे 5 एक एपिसोड दाखवलं. सुखविंदर म्हणून तो दाढी लावून पंजाबी सरदार ड्रायव्हर बनून तो आलेला आहे विश्वघरात. सो ही त्याची धावपळ आहे जान्हवीपर्यंत पोहोचायची आणि असं सगळं झालंय, की त्या दरम्यान जान्हवी आता इतकी कंटाळली आहे त्या गोष्टीला, की तू इतके सगळे प्रयत्न करतो आणि तिला स्वतःला राहायचंच नाहीये. सो फायनली तिने हा डिसिजन घेतलाय, की ती महाशिवरात्रीची एपिसोड जे आम्ही आता शूट करतो आणि प्रेक्षकांना ते बघायला खूप मजा येणार आहे. तेव्हा ती स्वतः फायनली जाऊन सांगते, की "तू माझ्यासमोर ये, मला तुला सगळं काही सांगायचंय." हो, पण आता काय होणार? जान्हवी आणि जयंत आम्हाला एकत्र कधी येतील हे पाहायला मिळेल की कायम त्यांच्यात दुरावा राहील? ते खरंच मलाही नाही माहीत. पण जशी स्टोरी पुढे जाते, त्या हिशोबाने आता महाशिवरात्रीच्या सिक्वेन्समध्ये जयंत जान्हवी अ, जो ओव्हरऑल लोकांना म्हणजे बरेच वेट करतायत आतापर्यंत, की कधी एकदा एकत्र येतायत. सो एकत्र तर येतातच आहेत, हे मी नक्की सांगू शकतो, की या पूर्ण महाशिवरात्री ही इट्स मोर लाइक महासंगम आमच्यासाठी. कारण का सगळेच आहेत, पूर्ण लक्ष्मी निवासचे सगळे कॅरेक्टर्स आहेत. सो त्या दरम्यान जयंत आणि जान्हवीचा खूप मोठा असा सिक्वेन्स आहे. सो त्या सिक्वेन्समध्ये काय घडतं हे मी तुम्हाला आता नाही सांगणार. ते लोकांना थोडंसं सरप्रायझिंग एलिमेंट राहू देत. नक्कीच. पण मेघन हे वेगवेगळे रूप किती एन्जॉय करतोय, कारण आम्ही बघतोय की काही-काही लूकमध्ये ओळखता येत नाहीये. हो, हो. इतका छान तो लूक क्रिएट झालाय आणि तू किती एन्जॉय करतोय वेगवेगळे कॅरेक्टर्स. नाही म्हणजे सुखविंदरचं जे कॅरेक्टर होतं तेव्हा जेव्हा पहिल्यांदा कळलं की दाढी लागणार आहे, मिशी लागणार आहे, पगडी आहे. सो म्हणजे ॲज अन ॲक्टर त्या सगळे कॅरेक्टर्स प्ले करायला फार मजा येते. पण ते गम लागेल, हे लागेल, थोडंसं एक इरिटेशन असतं 3-4 तासाने. बरं मला घाम खूप येतो. त्यामुळे घामाने आतमध्ये पूर्ण असं सगळं अनइझीनेस पण असतोच. प्रत्येक ॲक्टरला असतं जे लोकं असे कॅरेक्टर्स प्ले करतात. पण जसं-जसं पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला त्यानंतर ते पंजाबी लँग्वेजमध्ये मला ॲज अन ॲक्टर म्हणून इतकं भारी वाटलं करायला सगळंच काम आणि मुळात कॉमेडी हा माझा एक फेव्हरेट जॉनरा राहिला आहे. म्हणजे हिंदी मालिका पण जेव्हा मी करत होतो आतापर्यंत, त्याच्यात पण दोनदा तर माझं म्हणजे कॉमेडी साठी पण ओळख आहे. एक तेनाली रामा नावाची सीरियल होती, ये उन दिनों की बात है नावाची सीरियल होती. सो त्याच्यात बरेच कॉमेडी कॅरेक्टर्स मी प्ले केलेले आहेत आणि जेव्हा असं काही करायला मिळालं इतकं जयंतसारखा हा सीरियस कॅरेक्टरला पूर्ण ब्रेक करून सुखविंदर नावाचा "ओय तुसी" त्या झोनमध्ये जेव्हा बोलायचं होतं तेव्हा फार मजा आली. येस, पण आता मेघनला विचारते. मेघन, संसार कसा सुरू आहे? संसार छान चालू आहे एकदम मस्त. म्हणजे अगदी सुरळीत चालू आहे टचवूड आणि म्हणजे आता ती सवय झालीच आहे, की आता रोज सकाळी मी कामाला जाणार तसंच माझ्यासाठी काम हेच आहे. सो आता बायको पण कधी-कधी डबा बनवते माझ्यासाठी सकाळी नाश्त्याला वगैरे आणि कधी रात्रीचं जाऊन जेवण पण मिळतंच बायकोच्या हातचं. सो बस और क्या चाहिए? नक्कीच. पण मला सांग, की आता व्हॅलेंटाईन डे आहे. काय गिफ्ट दिलंयस? आज व्हॅलेंटाईन्स डे आज आहेच, पण तिलाही माहिती आहे, की आज माझं रात्री 2 वाजेपर्यंत शूटिंग चालणार आहे. सो त्यामुळे मी काल रात्री जसे 12 वाजले तेव्हाच मी तिला व्हॅलेंटाईनचं सरप्राईज दिलेलं होतं. एक छान असं टेडी, चॉकलेट तिच्यासाठी तिला आवडतात तसे आणि एक छोटंसं गिफ्ट दिलं जे तिला खूप असं युनिक वाटलं आणि ती पण म्हणाली, की तिला आत्तापर्यंत असं कोणीच व्हॅलेंटाईन्स डे साजरा केलेला नाहीये तिचा.
येस, पण आत्ता तिने नवीन बिझनेस सुरू केलाय आणि बिझनेस वुमन आहे ती आणि आम्ही एक रील का स्टोरी पाहिलेली तुझ्याकडनं ही काम करून घेते ती सुट्टीच्या दिवशी. मला सांग की किती तिला आता सपोर्ट सुरू आहे आणि कसं सुरू आहे तिचं? वेल हा ज्वेलरीचा बिझनेस तिला खूप 2-1 वर्षापासून जेव्हापासून आमची मैत्री झाली तेव्हापासून तिला करायचा होता आणि आय थिंक 2023 मध्ये तिने मला पहिल्यांदा सांगितलं की मला असं काय करायचं आणि आय वॉज द सेम पर्सन. मीच बोलायचो की मला तेवढा कॉन्फिडन्स नव्हता ती एकट्याने कसं काय मॅनेज करेल. म्हणजे ती आतापर्यंत खूप अशी पॅम्पर्ड चाइल्ड होत आहेच. सो त्यामुळे आय वॉज नॉट शुअर. पण इव्हेंच्युअली जेव्हा मी 1-1.5 महिन्यापूर्वी तिला बघितलं ना या सगळ्या गोष्टीची प्रिपरेशन करताना सुरुवात करताना फायनली लॉन्च झालं. लॉन्च नंतर आता मी बघतो ना ती बिझी असते त्याच्यातही तिच्या इन्फ्लुएन्सिंगमध्ये पण असते, कधी ब्रँड कोलॅबरेशन्समध्ये असते, कधी शूटमध्ये असते. सो सगळं काही ती मॅनेज करते हे बघून मला फार बरं वाटतं की येस तिचं जे आत्तापर्यंतचा तो फोकस होता तो ह्याने अजून जास्त शार्प झालेला आहे आणि लोकांचा पण खूप छान प्रतिसाद मिळाला त्याला. येस, आणि आम्हाला खूप छान वाटतंय कारण तिने एक पाऊल पुढे टाकलंय आणि आत्ताच लग्न झालं आणि त्यानंतर पुढे टाकलंय. सो दोघांनाही कॉंग्रॅच्युलेशन. आणि मला हेच विचारायचं आहे की आत्ता मी महाशिवरात्री निमित्त हे शूट बघतोय हम्म. आणि खूप काही घडतंय याच्यात. सो प्रेक्षकांना काय हिंट देशील आणि काय सांगशील? हो म्हणजे आता महाशिवरात्रीचे जे स्पेशल एपिसोड्स 15 तारखेपासून सुरू होतील लक्ष्मी निवासमध्ये. सो त्याच्यात खूप असे मस्त मस्त छान सिक्वेन्सेस आहेत. एकीकडे सिद्धूची फाईट सीन आहेत, प्लस महाशिवरात्री म्हटल्यावर शंकरदेवाची पिंडी. सो त्या पिंडीच्या सराउंडिंग एक स्टोरी लाईन आहे आणि ॲट द सेम टाइम जयंत जान्हवीची एक वेगळीच कहाणी आहे जी आतापर्यंत आतुरतेने प्रेक्षक वाट बघतात. सो अशा सगळ्या गोष्टी आहेत. एक सिंगिंग कॉम्पिटिशन पण आहे ज्याच्यात सावळी पण येणार आणि जान्हवी पण गाणं गाणार आहे. सो बऱ्याच गोष्टी आहेत त्यासाठी लोकांना बघायलाच लागेल 15 तारखेपासूनचे एपिसोड सगळे. येस, नक्कीच. आणि आम्ही सगळे उत्सुक आहोत. सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुमच्या न्यू बिझनेससाठी. थँक्यू सो मच आणि नक्की अडॉर यू बाय अनुष्का तिच्या वेब पेजवर जा आणि तुम्ही डेफिनेटली तिचं कलेक्शन बघा. तिने छान क्युरेट केलेलं आहे. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.